स्टार्ट. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आल्फ्रेड नोबेल या रसायनशास्त्रज्ञाच्या स्मृतिदिनी स्वीडन येथे नोबेल पारितोषिक वितरणाचा समारंभ होत असतो. प्रत्येक पारितोषिक पात्र व्यक्तीस धनरूपात रक्कम व त्या व्यक्तीचे पारितोषिकप्राप्त क्षेत्रातील कार्य दर्शविणारी परिचय पत्रिका आणि एक सुवर्ण पदक या कार्यक्रमात दिले जाते. या सुवर्ण पदकाच्या एका बाजूस आल्फ्रेड नोबेल यांची प्रतिमा व दुसऱ्या बाजूस त्या व्यक्तीचे कार्यदर्शक चिन्ह असते. सन 1996 मध्ये या पारितोषिकास 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. परिच्छेद. या पारितोषिकाचे वैशिष्ट्य म्हणजे पारितोषिकाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर, प्राप्तिकर वगैरे भरावा लागत नाही. ठराविक मुदतीत पारितोषिक स्वीकारले नाही अथवा कुणी हे पारितोषिक नाकारले तर ती रक्कम निधी म्हणून नोबेल अकॅडमी या संस्थेत जमा होते. पण हे जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त पारितोषिक नाकारले गेले असे अजूनपर्यंत घडलेले नाही. असा अवर्णनीय सन्मान मिळवून देणारे हे पारितोषिक ज्याच्या नावाने दिले जाते तो आल्फ्रेड नोबेल हा एक मान्यवर रसायनशास्त्रज्ञ होता. ऑक्टोबर 1833 मध्ये स्टॉकहोम येथे जन्मलेल्या आल्फ्रेडने पॅरिसमध्ये रसायनशास्त्राचे व अमेरिकेत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. त्याला स्वीडिश, फ्रेंच, जर्मन व इंग्लिश या भाषा अवगत होत्या. त्याचा विशेष अभ्यास नायट्रोग्लिसरीन जे स्फोटकांसाठी वापरतात त्या द्रव्यांसंबंधी होता. या द्रव्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा कारखाना त्याने उभा केला. दुर्दैवाने कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि आल्फ्रेड नोबेलाचा धाकटा भाऊ मरण पावला. या स्फोटाला आल्फ्रेडला जबाबदार धरले गेले व त्यापायी त्याला तुरुंगवास घडला. तुरुंगातून सुटून आल्यानंतर सन 1876 मध्ये त्याने ब्लास्टिंग जिलेटिन या स्फोटक द्रव्याचा शोध लावला. त्यानंतर धूर न करणाऱ्या बॅलिस्टाईन या स्फोटकाचा त्याने शोध लावला. या शोधाचे महत्त्व खाणकामाच्या दृष्टीने विशेष होते. परिणामी खाणकामातील उद्योगात क्रांती घडून आली होती. 10 डिसेंबर 1896 रोजी आल्फ्रेड नोबेलने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूपत्रात त्याने 31 कोटी स्वीडिश क्रोनार एवढी मोठी रक्कम नोबेल निधी म्हणून बाजूला ठेवलेली होती. ही रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवून त्याच्या व्याजाच्या उत्पन्नाचा काही भाग खर्चासाठी ठेवला जातो व उरलेल्या रकमेतून 5 समान रकमेची बक्षिसे ठेवण्यात येतात. ही बक्षिसे रसायन, भौतिक विज्ञान किंवा वैद्यक साहित्य आणि शांतता या क्षेत्रांत अमोल काम करणाऱ्या व्यक्तीस दिली जातात. परिच्छेद. सन 1901 सालापासून या जागतिक स्वरूपाच्या पारितोषिक वितरणास सुरुवात करण्यात आली. दरवर्षी 10 डिसेंबरला आल्फ्रेड नोबेलच्या स्मृतिदिनी नोबेल पारितोषिक वितरण समारंभ होतो. सन 1968 पासून स्विस बँकेने अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक ठेवलेले आहे. पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र या पारितोषिकाची निवड स्टॉकहोम येथे रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ही संस्था करते. वैद्यक किंवा चिकित्सा शास्त्रातील व्यक्तीची निवड कॅरोलिन ही संस्था करते. साहित्यातील पारितोषिकासाठी निवड स्वीडन साहित्य अकॅडमी करते. नॉर्वेच्या लोकसभेने नेमलेले 5 सभासद शांततापात्र व्यक्तीची निवड करतात. कविवर्य रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय होत. स्टॉप.